माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशाच्या मार्गात प्रभाग क्रमांक 25 मधील इच्छुकांचे काटे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगताप या जगताप कुटुंबियांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या राहुल कलाटेंना भाजप संधी देणार का? राहुल कलाटे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला कडाडून विरोध करण्याचं नेमकं कारण तरी काय? सातत्याने पक्ष बदलणारे आणि आपल्या राजकीय भूमिकांमुळे शहराच्या राजकारणामध्ये नेहमीच चर्चेत राहणारे राहुल कलाटे नेमके आहेत तरी कोण? नमस्कार, मी लक्ष्मण आणि आपण पाहतायत आपला आवाज. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे कडाक्याच्या थंडीने वातावरणामध्ये प्रचंड गारवा आहे. पण ऐन थंडीच्या दिवसामध्ये तब्बल 9 वर्षांनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होत असल्यानं पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण हे चांगलंच तापताना दिसतंय. निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोप आणि राजकीय डावपेच हे आलेच. इच्छुक असलेल्या माजी नगरसेवकांसह अनेक नवखे उमेदवार हे सक्षम व शहरामध्ये निवडणुकीसाठी पोषक वातावरण असलेल्या पार्टी पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी आपली प्रतिष्ठापणाला लावताना दिसत आहेत. यात काहींना यश येतंय तर काहींना अपयश येतंय. यापैकीच एक असलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेले राहुल कलाटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राहुल कलाटे हे भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार अशी चर्चा ही सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू आहे. राहुल कलाटे यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर साहजिकच भारतीय जनता पक्ष हा राहुल कलाटे यांचे होमपेच असलेल्या प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची संधी त्यांना देईल. त्यामुळे इच्छा नसताना सुद्धा चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्यासह खालच्या सर्वच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवरती राहुल कलाटे यांच्यासाठी काम करण्याची नामुष्की येऊ शकते. केवळ भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चांनीच भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मनामध्ये धडकी भरविणारे हे राहुल कलाटे नेमके आहेत तरी कोण, हेही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पिंपरी चिंचवडच्या राजकारणातलं दुर्लक्षित न करता येणारं नाव म्हणजे राहुल कलाटे. निवडणूक ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची असो की चिंचवड विधानसभेची असो, राहुल कलाटे हे नेहमीच आपल्या राजकीय भूमिकांमुळे त्या ठिकाणी चर्चेत असतात. त्यामुळेच एक आक्रमक राजकीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मुरब्बी राजकारणी असलेले कलाटे यांची शहरातील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून सुद्धा वेगळी ओळख आहे. कलाटे कुटुंबीय 2001 पर्यंत काँग्रेस पक्षामध्ये होतं. त्यानंतर राहुल कलाटे यांनी 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक लढवली, परंतु त्यात त्यांना पहिल्याच निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर राहुल कलाटे यांनी 2007 आणि 2012 ची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रभाग क्रमांक 25 मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्यात ते जिंकले सुद्धा. महानगरपालिकेच्या 2 निवडणुकांचा तगडा अनुभव पाठीशी असलेला राहुल कलाटे यांनी थेट चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचं स्वप्न पाहिलं. 2014 रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती ते भाजपाचे लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढले. त्यात त्यांना दुसऱ्या क्रमांकाची 63,489 मते मिळाली होती. 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ते शिवसेनेकडून निवडणूक लढले आणि त्यात विजयी सुद्धा झाले. यानंतर 2019ला आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लागली. 2019ला भाजप शिवसेनेची युती असल्यानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल कलाटे यांची मनधरणी करून सुद्धा त्यांनी पक्ष नेतृत्वाला न जुमानता अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. परंतु आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांना सहानुभूती मिळाल्यानं राहुल कलाटे यांना 1,12,000 मतांसह विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. आमदार होण्याचं स्वप्न पाहिलेले राहुल कलाटे माघार घेण्याचं नाव घेत नव्हते. त्यामुळे 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपाचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विरोधात चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले, पण यात सुद्धा त्यांचा प्रचंड मताधिक्यानं पराभव झाला. त्यामुळे आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये सातत्याने चर्चेत राहिलेले राहुल कलाटे जर भारतीय जनता पक्षामध्ये आले तर साहजिकच भारतीय जनता पक्षातल्या ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये राहुल कलाटे यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली,
मागील 2014 असेल, 2019 असेल, 2024 मध्ये असेल, या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात निवडणुका लढवणाऱ्या राहुल कलाटे यांच्यासाठी काम करण्याची नामुष्की ही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती येऊ शकते. त्यामुळे भाजपाचे शहरातील पदाधिकारी हे पत्रकार परिषद घेऊन कलाटे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला कडाडून विरोध करतायत. राहुल कलाटे जर भाजपामध्ये आले तर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी नाकापेक्षा मोती जड अशीच अवस्था होते की काय, अशी भीतीही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये. भाजपाने जर राहुल कलाटे यांना संधी दिली तर भाजपमधून इच्छुक असलेल्या काही उमेदवारांचा पत्ता हा कट केला जाऊ शकतो. येत्या काही दिवसांमध्ये जर राहुल कलाटे यांचा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संमतीनं भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला तर पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त करणारे भाजपाचे इच्छुक उमेदवार हे भाजपामध्येच राहणार की पक्ष बदल करून राहुल कलाटे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार, की बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणार, की तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्ल्यासारखं गपगुमान राहुल कलाटे यांचं काम करणार, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत या सगळ्या प्रकरणावरती तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.